मित्रांनो, प्रवीचा या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना आपल्या मायबोलीत प्रेमपूर्वक नमस्कार आणि या नूतन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, जे काही मागच्या वर्षी होऊन गेलं ते आता होऊन गेलं. काळाच्या पडद्याआड गेलेल्या कटू गोष्टी आहेत. आलेली वादळं, संकट यांच्यामुळे मनावर झालेल्या परिणामास आता थोडंसं विसरणंही गरजेचं आहे ना. ज्या व्यक्ती आपल्या संपर्कातनं गेल्यात त्यांना विसरणं शक्यच नाही. जरूर त्यांच्या आठवणी मनातच ठेवायच्यात, पण जे काही कटू प्रसंग, कुणाशी काही तुमचं बिनसलं असेल, काही नाती तुटली असतील, विनाकारण कुठे तंटा वाद झाला असेल, अशा ज्या किरकोळ गोष्टींची मनामध्ये एक नको ती गर्दी असते ना, ती मात्र काढून टाकायची. मी असं म्हणणार नाही वर्ष बदललं तुम्ही आपल्या माणसांना पण विसरा, असं मी कदापिही म्हणणार नाही, कारण ते कधीही शक्यच नसतं. ज्यांच्या घरात आजच्या या जगावरच्या संकटामुळं अशी काही वेळ आली आहे, त्यांच्या आठवणी मनामध्ये तेवतच राहणार आहेत आणि तेवतच ठेवायच्यात. तेच तर ज्यांचे श्वास चालू आहेत त्यांचं कर्तव्य आहे. पण या नव्या वर्षात आपल्या मनाला भरारी पण द्यायची आहे. आपण प्रार्थना करतो की देवा मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे. ती प्रार्थना मनापासूनची असेल तर नक्की पूर्ण होते. पण ती पूर्ण कशी होते, त्याच्या मागे काय असतं, अंतर्मनात काय खळबळ असते, तर ती खळबळ म्हणजे अंतर्मनामध्ये तुमच्या एक दृढ विश्वास असला पाहिजे. एक प्रचंड श्रद्धा असली पाहिजे की जे मी मागितलंय ते मला मिळणारच आहे. मिळणारच म्हणण्यापेक्षा ते मला मिळालेलंच आहे असा विश्वास असावा लागतो. तुम्ही जे मागितलं त्या गोष्टी तुमच्याकडे आत्ता नाहीत असं समजूच नका. विश्वास ठेवा की त्या गोष्टी तुमच्याकडेच आहेत आणि आपोआप या विश्वातून असे काही तरंग निर्माण होतात. ह्या विश्वाचा पसारा एक आपल्याच मनातील विचार पुन्हा आपल्यापर्यंत परावर्तित करणारा असा एक न दिसणारा अदृश्य असा आरसा आहे. म्हणून म्हणतात ना, तुम्ही जसा विचार कराल तसेच व्हाल. म्हणून सकारात्मकता तुमच्या अंतर्मनात खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही जसे विचार कराल तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत राहतात. हे अगदी पूर्वापार पूर्वजांनी सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला. आणि मग मनातले विचार जसे असतात तसाच वागण्याचा माणूस पण प्रयत्न करतो. आणि मग तिथेच जर नकारात्मकता असेल तर मग तुम्ही जे मागितलं ते तुम्ही स्वतःच जर विसरताय तर ते देणाऱ्याने का लक्षात ठेवावं, त्या विधाताच्या का लक्षात राहावं मग. म्हणून तुमच्या मनातला विश्वास, अंतर्मनातली ताकद, अंतर्मनात जे तुम्ही काही प्रतिमा निर्माण करता एखादी गोष्ट मागितल्यानंतर, तिथे सकारात्मकताच हवी. जे काय मागितलं त्याच्यावरती तुम्ही ते मिळाल्यासारखा हक्क बजावताय असे सकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ द्या. यालाच
दृढ विश्वास ठेवणं असंही म्हणतात. म्हणूनच मित्रांनो, विश्वास आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टी ज्याच्याजवळ प्रबळ असतात त्याच्याजवळच सकारात्मकता मोठ्या प्रमाणात असते. आणि मग अशी माणसं जे काही त्यांना जीवनात हवं ते नक्कीच मिळवू शकतात. कारण त्यांची विचार करण्याची प्रवृत्तीच नेहमीच सकारात्मक असते. मग ते कोणतंही स्वप्न असो, ते स्वप्न छोटं असो अगर मोठं असो, त्यांचे विचार एका विशिष्ट पद्धतीने चालू असतात. अशा लोकांपासनं आपल्याला सकारात्मक कसं राहावं हे शिकायला मिळतं. स्वतःमध्ये असे जर काही बदल आपण केलेत तर मग या जगाच्या पाठीवर जे अनेक तत्ववेत्यांनी लिहून ठेवलंय की तुम्ही फक्त स्वप्न पहा, स्वप्न साकार करण्यासाठी योग्य मार्गावर येऊन उभे राहा आणि चालण्याचं बळ मिळवा. तुमची स्वप्नपूर्ती होणार म्हणजे होणारच. कारण या सकारात्मक ऊर्जेमध्ये इतकी ताकद आहे की ती ऊर्जा या विश्वाकडून अजून तशीच ऊर्जा मिळवते आणि आपोआप तुमची वाटचाल स्वप्नपूर्तीकडे चालू होते. लोक फक्त तुमच्याकडे अचंबित होऊन पाहत राहतील. चला तर आपण आपल्या अंतर्मनाची ताकद वाढवूयात. नवीन वर्षात हा पण एक संकल्प करूयात. जो काही मी विचार करीन यापुढे तो मी सकारात्मकतेनेच करीन. मला जे हवंय ते मी या विश्वाकडे हात पसरून मागेन आणि माझ्या सकारात्मक विचारांचं परिवर्तन या विश्वरूपी आरशातनं पुन्हा माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मला जे काही हवं ते सर्व काही मला तो विधाता, हे विश्वच, या विश्वातून पसरणारे तरंगच ते आपोआप माझ्यापर्यंत घेऊन येतील. हाच मी दृढ विश्वास सतत मनी बाळगत माझं जीवन जगेन. एवढाच आपण जर संकल्प करत राहिलो तर नक्की सांगतो मित्रांनो, तुम्ही आज जिथं आहात त्याच्यापेक्षा कितीतरी पायऱ्या तुम्ही एका वर्षात पुढे सरकाल, वर चढाल आणि लोक तुमच्याकडे नक्कीच कुतूहलाने पाहत राहतील. चला मग वाटचाल आपली नव्या वर्षात या पहिल्या दिवशी मी फक्त सकारात्मकतेने मला हवं ते मिळवण्यासाठी जरूर धडपडेन आणि मी जे काही त्या विधात्याकडे मागेन त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. एवढीच प्रार्थना करत मी स्वतःसाठी आणि नक्कीच इतरांसाठी पण जगण्याचा प्रयत्न करेन. इतकंच ठरवूयात आणि मस्त